पाऊस झाला पाहिजे. अख्ख्या महिनाभर वाट पाहतात पावसाची. गेल्या वर्षी 14 तारखेला 14 मेला पाऊस झाला आणि आज त्या गाण्यासारखं झाले. पडरे पाण्या पडरे पाण्या कर पाणी पाणी शेत माझं लई सुकलंय जात कावानी. आणि त्या गाण्याप्रमाणे आज खरं पाणी झाले. पाणी पाणी केले. राजुरीमध्ये हा पाऊस पडतोय. साऱ्या डांबरावर आणि साऱ्या रोडवर साऱ्या ढेकळामध्ये पाणी निघाले. खरंच समाधान आज ते आहे. काय अशा पद्धतीनं पाऊस झाला तर शेतकरी खरे सुखी आणि आनंदी होतील. आनंदी आनंद होईल. आता इथं सगळी मंडळी सगळ्यांना चहा पाजलाय. परत एकदा पाजता येईल. पण असं समाधान झालं पाहिजे. विजांचा कडकडाट पहिलाच पाऊस पण मनसोक्त झालाय. पावसाला धन्यवाद. पर्जन्य राजाला धन्यवाद. मारुती रायाची आम्ही पालखी घेऊन गेलेलो आहे पाऊस मागायला. याच्यामध्ये खोळखंडीमध्ये जाऊन आलो भैरवाकडं पाणी मागितलं. पण आज नियमाप्रमाणे ठरल्याप्रमाणे अधिक महिना संपला आणि पावसाला सुरुवात झाली. रेग्युलर पाऊस आहे. लोकांनी गडबड करू नये. फार लेट झाला आहे असं कोणी म्हणू नये. थोडासा उशीर झाला आहे तरी हरकत नाही. आता पेरण्या सगळ्या जमीन पूर्ण भरल्याशिवाय चांगली ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये शासन सांगते आणि आपण शेतकरी म्हणून आपल्यालाही कळते. तर अशा पद्धतीचा पाऊस आज समाधानकारक झाला आहे. खरा आनंदी आनंद झाला आहे. आज ज्या वेळेला तुम्ही पाऊस आता पाऊस पडतोय पाणी जे ते असं वाहतंय खळखळ करतंय आणि एकदम धोधो पाऊस अचानक आला त्यावेळेला तुमच्या मनातली जी समाधानाची भावना काय नेमकी? सगळ्यात मोठा आनंद पाऊस. माझ्या लहानपणाच्या जीवनापासून आजपर्यंत पाहिजे पाऊस अंकोबा चिंकोबापासून पाऊस मागत तर आज कालापर्यंत 70 वर्षापर्यंत ह्या पाऊस असा मोठा झाला तर सगळ्यात मोठा आनंद असतोय. आजारी असतो तरी पावसामध्ये आपण नेहमी शेतात वगैरे इकडे तिकडे मुद्दाम म्हणून फिरायला जायचं. तर तो आनंद ते वारा ती हवा तो जमिनीचा वास हा सगळ्यात मोठा आनंद अनुभवाला बिन पैशात मिळतो. तेव्हा मग तो खऱ्या अर्थाने आनंद आम्ही घेतो. अशा पद्धतीनं आजचा पाऊस झाला आहे. खरोखर पर्जन्य राजाला मनापासून धन्यवाद. आता सध्या पाऊस झालाय आणि पावसात तुम्ही अगदी भिजत आलेले आहेत. काय सांगाल? काय वाटतंय? सगळे आम्ही शेतकरी आहे. आनंदाची बातमी आज पाऊस झाला. सगळे शेतकऱ्यांच्या आकाशाकडे डोळे लागले होते. पण अधिक महिना संपल्याच्या नंतर थोडासा लेट का होईना पाऊस बराचला. तेव्हा आम्ही सर्वजण शेतकरी आनंदी आहेत. आणि सगळ्या आमच्या गाया असतील शेळ्या असतील जमिनीमध्ये माल असतील सगळे सुकत होते. गायांना चारा नव्हता. पण आज आनंदाचा क्षण म्हणजे हा आनंदी आनंद आहे.